काय झालं? तू त्या पोराला हाणलं का नाहीस? कुठल्या पोराला? हा ते कॉलेजवाले वय. कुठला पोरगा हे बी आठवणात झालंय तुला तर. परत काय बोलला का तुला? नाही. मग काय झालं? तू त्या पोराला हाणलं का नाही सांग आधी. अगं मी आर्मी मध्ये, उगाच काय मॅटर झाला असता तर. बरं ठीक आहे, मी समजा त्याला मारला असता आणि परत त्याने डुक धरला तर काय करायचं? हा अगं मी इथं गावात असतो तर गोष्ट वेगळी होती शिकली. एक तर मी इथं नाही, तुला त्रास झाला तर काय करायचं? काय त्रास देणार आहे त्यो? असं आपल्याला वाटतं. नंतर जे प्रॉब्लेम होतील ना, नुसतं त्यांना नाकी नऊ येतं. पण तुला काय झालं तोंड पाडून बसायला? मग काय करू? त्या भैयानं मरस्तवर मारलंय त्या पोराला. तुला कोणी सांगितलं? घरापतूर फरफटत आणलेलं, माझ्या पाया पडून सॉरी बी म्हणायला लावलं, लई हाणलेलं. घरचं तर लई कौतुक करतात त्या भैयाचं. काय तू नुसतं कर. अगं पण तो भैया काय म्हणला माहितीये का? आजा तिकडे असून मी त्यांना काही केलं नाही. तू बी हाणाय पाहिजे होतस त्याला. फुकटचा त्या भैयानं माझ्या घरच्यांसमोर भाव खाल्ला. बर बर काय बर? त्याला हाणलं असतस तर माझ्या घरच्यांसमोर हिरो झाला असतास ना. आता कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटेल तो भैया माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. हे काय बी काय असं कसं वाटेल? मला त्रास देणाऱ्या पोराला हाणलं म्हणजे असंच वाटणार ना. पण त्यानं त्या पोराला मारलंय हे बाकीच्यांना थोडीच माहितीये. आता आपल्याला काय माहित, कुणी बघितलं असेल म्हणजे. बर आता काय करायचं? तू मला सोडायला आणि न्यायला यायचं. अगं शितली असं किती दिवस आहे मी इथं? मला नाही माहित, जेवढे दिवस आहेस तेवढं तरी. शितले तर 10-12 दिवस राहिलेत. हा मग तेवढं दिवस तरी का माझ्यासाठी तेवढं बी नाही करू शकत तू? अगं म्हणजे मी दररोज यायचं? हा का? अगं म्हणजे एसटीने यायचं म्हणजे ईएसटी नव्हे. मग काय गाडी आहे माझ्याकडे. मामाची तर आहे ना. मामा लागणार नाही का? काय तर सांगायचं ना आणायची. काय सांगायचं? हे बघ तो तुझा प्रश्न आहे का ते बी मीच सांगू? आता तूच मला सांग, असं कुठल्या पोरानं मला त्रास दिल्यावर मी काय सारखं सारखं तुला फोन करून बोलून घ्यायचं होय? मला काय नाही माहित. उद्यापासून तू मला सोडायला आणि न्यायला यायचं म्हणजे पोरांना बी भ्या राहील. बर मग उद्यापासून आपण एकत्र जायचं आणि एकत्र यायचं. लेट झाला का? अगं नाही, मी बी आत्ताच आलोय. मामा नाही का गाडी घेऊन गेलास? मी सांगितले मामाला माझं महत्वाचं काम आहे म्हणून. म्हणजे रोज असं सांगणार वे? वय आज काय वेगळं जाणवतंय का नाही? वेगळं काय? गळती वेगळं? हा आज ऊन लय पडलंय ना, यंदा लय तापणार आहे बघ, बेकार ऊन पडणार. अरे उन्हाबद्दल नाही, माझ्याबद्दल. तुझ्याबद्दल? काही वेगळं जाणवत नाही बे तुला? तुझ्याबद्दल हा, तू आता शांत शांत असतीस. अरे शांत शांत नाही, तुला कायच वेगळं जाणवत नाही का? अगं काय वेगळं? अरे तेच विचारते की, काही वेगळं जाणवत नाही का तुला? वेगळं? तुला कायच वेगळं जाणवत नाही का? अगं काय वेगळं?
अरे तेच विचारते की काही वेगळं जाणवत नाही का तुला? वेगळं हा, तू काही यास्मिनची चप्पल घातली काय परत? यास्मिनची चप्पल? ही यास्मिनची चप्पल आहे? नाही, तुझीच आहे. मग अं, हा, हेअरस्टाईल. नेहमीचीच आहे. हो, तेच की, नेहमीचीच आहे हेअरस्टाईल. मग काय वेगळं? ड्रेस कसा आहे हो? हा, ड्रेस वय चांगला आहे की. चांगला? फक्त चांगला आहे होय? नाही नाही, नुसतं चांगला कुठं, अगं लय चांगला आहे. आजा, अरे मी ड्रेस घातलाय तो कसं ते बी सांगता येत नव्हे तुला? तुला ना काय कौतुकच नाही. मी एवढं तुझ्यासाठी आवरून आले, साधं कौतुक करता येत नव्हे तुला? अगं तसं नाही, म्हणजे मला सांगता येत नाही. सांगता येत नाही? का सांगता येत नाही? हा, तिकडे बागेत पोरगी बघ होतास तेव्हा तिचा ड्रेस दिसला तुला आणि माझा ड्रेस दिसला नव्हे? अगं म्हणजे आता तुला कसं सांगू मी? हे बघ, तू ड्रेस घातलेला तो चांगलाच होता, पण त्याचं कौतुक करायचं मला माहित नव्हतं ना. मला काय अनुभव नाही ना. हे बघ, म्हणजे तू समजून घे ना. मी समजून घेऊ. हा, म्हणजे तू कायमच भारी वाटतीस ना, त्यात वेगळं काय केलं की मला सांगताच येत नाही. एक मिनिट, भारी वाटते म्हणजे नसते का? अगं तू हायस म्हणून तर वाटतीस ना, नसतीस तर कशी वाटली असतीस? म्हणून म्हणतोय समजून घे मला. म्हणजे मी समजून घेत नाही? समजून घेतेस की तू, पण अशाही समजून घे असं म्हणायचंय मला. अच्छा, अशाही समजून घेत नाही मी. अगं तसं नाही. मग असं नाही म्हणतोस, पण तसंच तर म्हणलास. अगं शितले, मला तसं नाही म्हणायचं. मला ना, हा, राहू दे राहू दे. मला समजून घे म्हणतोस, आधी स्वतः समजून घ्यायला शिक. अरे मी ड्रेस दाखवते तुला तरी कळना तुला? अगं कळलं होतं मला. कळलं होतं. काय कळलं नव्हतं? नाहीतर मी विचारायच्या अगोदरच सांगितलं असतंस. अरे पोरांनी पोरीपेक्षा जास्त समजूतदार असलं पाहिजे. पोरींना काय पाहिजे काय नाही हे त्याला कळलं पाहिजे. पोरगा पोरीचा आरसा असतोय, ती कशी हाय कशी नाही हे सांगणारा. फौजी अजिंक्य शिंदे, तुमच्यात ना जरा समजूतदारपणा यायला पाहिजे, तरच परफेक्ट बॉयफ्रेंड बनाल. बर, चला आता. हा.